हॅलो मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली शिक्षक भरती याच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत आजच्या तारखेपर्यंतच्या त्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्या घडामोडींमध्ये जे आहे 50% मागासवर्गीय अभियोग्यताधारकांवर जो काही अन्याय झालेला आहे शिक्षक भरतीमध्ये त्याच्याविषयी माहिती आहे। त्याचबरोबर सेकंड टेट विषयी माहिती आहे। त्याचबरोबर पवित्र पोर्टलला आता विशेष परवानगी मिळालेली आहे आणि त्याच्यानंतरची पुढची दिशा नेमकी काय आहे त्या संदर्भामध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि पहिली अपडेट ही आहे की शिक्षक भरतीमध्ये 50% मागासवर्गीय उमेदवारांच्या जागा ज्या आहेत कपात करण्यात आलेल्या आहे त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। या मागासवर्गीय अभियोग्यताधारकांवरती जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्या 50% जागा ज्या आहेत पुन्हा एकदा पवित्र पोर्टलवरती आणण्याकरिता या अभियोग्यताधारकांच्या वतीने 15 तारखेला 15 डिसेंबर रोजी जे आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणामध्ये प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी हीच होती की पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये जे काही मागासवर्गीयांवर अन्याय झालेला आहे तो म्हणजे एकूण जागांपैकी 50% जागा या कपात करण्यात आलेल्या आहेत। त्या कपातीचं जे धोरण आहे शासनानं मागं घ्यावं आणि ज्या काही जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला तात्काळ समाविष्ट करून पुढील राऊंड जे आहे लवकरात लवकर लावण्यात यावा, ही पहिली मागणी होती। त्याच्यासोबतच जे आहे सरळ सेवा परीक्षा जी आहे लवकरात लवकर घ्यावी आणि MPSC ची जी आहे परीक्षा लवकरात लवकर घ्यावी त्या संदर्भात देखील हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। या उपोषणाला महाराष्ट्रभरामधले तमाम अभियोग्यताधारक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अभियोग्यताधारक सामील झाले। त्यांनी जे आहे मास्क असेल, सॅनिटायझर असेल किंवा सोशल डिस्टन्सिंग असेल या सगळ्या शासनाच्या नियमावलीचं पालन करून अतिशय उत्स्फूर्तपणाने जे आहे हे जे आंदोलन आहे पार पाडलेलं आहे आणि त्याची दखल या ठिकाणी शासनाला देखील घ्यावी लागलेली आहे। या आंदोलनाच्या स्थळावरती आहे ओबीसी समाजाचे जे नेते आहेत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब असतील किंवा मंगेश ससाने साहेब असतील आणि इतर मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला, अभियोग्यताधारकांची बाजू ऐकून घेतली आणि आश्वासन दिलेलं आहे की विजय वडेट्टीवार साहेबांच्या मदतीने जे आहे आपण लवकरात लवकर हसन मुश्रीफ साहेब जे की ग्रामविकास मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या कानावर हा जो प्रकरण आहे तो घालूया। ऑलरेडी त्यांनी आपल्याला पत्र दिलेलंच आहे की या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला समाविष्ट करण्यात यावं, परंतु वेळ काढूपणा शासनाच्या वतीने चालू आहे। त्या गोष्टीचा विरोध व्हावा आणि हसन मुश्रीफ साहेब यांनी जे आहे लवकरात लवकर ही जी मीटिंग आहे ती अरेंज करून हे जे प्रलंबित असलेला प्रश्न आहे ते लवकरात लवकर निकाली काढावा, कारण या आंदोलनाची दखल जी आहे शासनाला घ्यावीच लागणार आहे। कारण याची जी चर्चा आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आपल्याला अपेक्षा आहे की हे जे काल एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण झालेलं आहे त्याला लवकरात लवकर फळ मिळावं। एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला यशस्वी करण्याकरिता आणि मागच्या 1.5 वर्षापासून जे आहे शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीयांवरती झालेला जो अन्याय आहे त्याला वाचा फोडण्याकरिता जे अभियोग्यताधारक सातत्याने रात्रंदिवस झटत आहेत त्यांच्यामध्ये राहुल खरात सर असतील, आबा माळी सर असतील, दत्ता नागरे सर असतील यांनी जे आहे मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीला बऱ्याचशा अभियोग्यताधारकांनी जे आहे पॉझिटिव्ह पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते एक प्रकारे यशस्वी झालंय असंच आपण म्हणू शकतोय। ऐकूया या आंदोलनाच्या विषयी जे आहे राहुल खरात सर काय म्हणतायत। त्याच्यासोबतच जे आहे दुसरी अभियोग्यता परीक्षा घ्यावी या डिमांडसाठी देखील एक अभियोग्यताधारक या ठिकाणी आपल्याला उपोषण करताना दिसत आहे, ते म्हणजे संतोष कुमार राठोड। त्यांनी देखील मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी जे आहे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या आंदोलनाच्या स्थळी देखील या ठिकाणी खासदार राठोड साहेब असतील, बाळा नांदगावकर असतील, दिलीप वळसे पाटील असतील यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि तुमची जी काही डिमांड आहे ती शासनापर्यंत पोहोचो अशा प्रकारचं त्यांना आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं आहे।
परंतु अजूनही शासनाच्या वतीने ज्या प्रकारे याला रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो रिस्पॉन्स मिळालेला नाही। याचा अर्थ मी याच्या पूर्वी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की सेकंड टेट नेमकी केव्हा होणार आहे, त्याच गोष्टीला दुजोरा आपल्याला मिळताना दिसत आहे की जोपर्यंत चालू असलेला पूर्ण राऊंड जो आहे तो कंप्लीट होणार नाही तोपर्यंत कदाचित जे आहे टेटची परीक्षा जी दुसरी टेट आहे ती होणार नाही, असंच चित्र सध्या तरी आपल्याला दिसत आहे। तरी देखील जे स्टुडंट्स जे आपले अभ्यागताधारक या ठिकाणी आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाला आपला देखील पाठिंबा आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळालेली आहे। आता विशेष परवानगीच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की पुढची निवड यादी कोणती लागणार आहे आणि कधी लागणार आहे। त्या संदर्भामध्ये आपण अनालिसिस केलं तर अजूनही आपल्याला 100% जो रस्ता आहे तो क्लिअर झाल्याचं चित्र दिसत नाही। काहीसे अडथळे अजूनही बाकी आहे। मी मागच्या काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख देखील केला होता, तो म्हणजे ब्रिज कोर्सचा एक जो अडथळा आहे तो अजूनही आपल्या समोर आहे। कारण कोर्टाचा निर्णय आहे की ब्रिज कोर्स जो आहे या राऊंड मध्ये तुम्ही वापरला पाहिजे। याचा अर्थ जो आहे की 1 ते 5 या वर्गाकरिता बीएड केलेले कॅन्डिडेट क्वालिफाय होऊ शकतील, परंतु आयुक्तांनी जे आहे असे परवानगी दिली नव्हती। म्हणजे बीएड केलेल्या कॅन्डिडेट्सला जे आहे 1 ते 5 ला या ठिकाणी परवानगी दिली नव्हती। परवानगी देण्याच्या पूर्वी आयुक्तांनी एक नोट दिलेली होती, एक सूचना दिलेली होती की ज्यांचं ब्रिज कोर्स ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे त्यांनीच फक्त 1 ते 5 ला अप्लाय करायचा आहे। आणि विनोदाची बाब ही आहे की ब्रिज कोर्स हा एक असा कोर्स आहे जो की ऑलरेडी जेव्हा आपण जॉबला असतो तेव्हाच त्याला ऍडमिशन मिळतं। म्हणजे जे जॉबलेस आहेत, जे बेरोजगार आहेत, ते जो ब्रिजचा कोर्स आहे तो करूच शकत नाही। मग याच्या विरुद्ध अभियोग्यताधारक कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टाने जे आहे त्यांच्या फेवरला डिसिजन दिलेला आहे। आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की ही जी चालू असलेली भरती आहे त्याचा एक राऊंड कंप्लीट झालेला आहे, दुसरा राऊंड पेंडिंग आहे। पहिल्या राऊंड मध्ये ब्रिज कोर्सचा वापर झालेला नाहीये, ब्रिज कोर्सचा जो नियम आहे त्याला डावलण्यात आलेला आहे। आता एकच भरतीमध्ये जर का आपण दुसऱ्या राऊंडला ब्रिज कोर्सचा नियम वापरू तर मग ते फार गोंधळाची स्थिती निर्माण करणार आहे। कारण आता जर आपण ठरवलं की ब्रिज कोर्सचा नियम आपल्याला वापरायचा आहे तर त्यावेळेस जे आहे आपल्याला मागच्या ज्या याद्या आहेत त्या देखील रिवाइज कराव्या लागतील, कारण तिकडे आपण ब्रिज कोर्सचा वापरलेला नाहीये। आणि पुढच्या याद्या मध्ये जर का आपल्याला ब्रिज कोर्स लागू करायचा असेल तर जेवढे उमेदवार बीएड केलेले आहेत आणि ज्यांनी 1ली ते 5वीला प्रेफरन्सेस दिलेले नाहीये त्यांच्याकरिता पुन्हा एकदा प्रेफरन्सेसची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। आणि जर असं करू द्यायचं नसेल तर मग जे आहे तो नियम आपल्याला लागू करू द्यायचा नाहीये। आणि आयुक्तांचं देखील तेच मत आहे। त्याच्यामुळे आयुक्तांनी जे आहे तो जो निर्णय लागलेला आहे त्याच्या विरुद्ध रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी दाखल केलेली आहे। आणि अजूनही ती जी याचिका आहे ती आता पेंडिंग आहे, त्याचा निकाल जेव्हा लागेल त्याच्यानंतरच जे आहे पुढची यादी लागेल। परंतु जर का त्याचा निकाल लवकरात लवकर लागायचा असेल तर डीएड बीएड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे जे अध्यक्ष आहेत संतोष मगर सर, त्यांचं मत आहे की आपण जे आहे या ठिकाणी इंटरव्हेन्शन करायला हवं। संघटना त्याच्यासाठी तयार आहे। इंटरव्हेन्शन केल्याच्या नंतर कदाचित जे आहे याचा निकाल लवकरात लवकर लागू शकतो। त्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं ते तुम्ही जे आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकता। आपल्या ज्या काही सजेशन्स आहेत पोर्टलवरील भरती कंप्लीट करण्यासाठी त्या सगळ्या सजेशनचं आपल्या जे चॅनलवरती स्वागत आहे। त्याच्यानंतर आपण जे आहे पुढची दिशा नेमकी ठरवूया की आपल्याला इंटरव्हेन्शन करायचं आहे की करायचं नाहीये।